सगळ्यांना शुभ सकाळ. कालपासून धोधो पावसाची सुरुवात झाली आहे आणि पाऊस बाई का ऐकतच नाही बघ. लोकांना रस्ता पण दिसत नाही. कमाल बाबा याची. एका रस्त्यावरनं खालीच घालूची नव्हती गाडी. काय बोलायचं रे देवा. तर आता मी चाललोय फोंड्यामध्ये. आज थोडं कुरिअरचं काम आहे. म्हणजे गेल्या आठवड्यापासून बारीक सारीक पिठाची आणि तो कमी तिखटवाल्या मसाल्याची ऑर्डर आलेली. तर सगळ्यांची पॅकिंग शक्यता आजच आहे करायची. पण आजच पार्सल निघेल याची शाश्वती नाही. कारण पावसामुळे कुरिअरच्या गाड्या डिले आहेत, येतच नाहीत. मे बी याच आठवड्यात निघेल पार्सल, पण सगळ्यांना पुढच्या आठवड्यात भेटेल. तर प्लॅन वेगळा आहे. प्लॅन जायचं आहे शिरगावला आई पप्पांना घेऊन नर्सरीमध्ये. जर राजूर आला तर त्याला पण सोबत घेऊन जायचं आहे. फक्त पावसाचं कसं काय जरा आहे ते बघूया. सकाळपासून थांबलत नाही. काल रात्री खेकड्यांना जाणार होतो तर तेव्हा धोधो पाऊस होता, म्हणून कालचा पण व्हिडिओ राहून गेला. चला देवा काळजी. गणपती बाप्पा मोरया. 5 वर्ष नाही दुबईला जाऊन राहिलो, नाव बदलायचं माझं. बघ तू. तुम्हाला सगळ्यांना इथेच ठेवणार. हे काय वाटतं जाईन मी. अरे काय अरे ए तुला कळतं का जरा काय हे. आणि टी शर्ट का वर केला. चल मी जाऊ. बाय बाय. तुम्ही आता सगळे गेलात तरी काय फरक नाही पडत आहे. इथे मी जीन्स घातली आहे. बाय. विषय संपलाय. ते मग चालले बाबा. जा हा जा. माझा हात तर सोड. जा जा चल लवकर. चला अरे हो वैतागतोस कशाला. चला आम्ही येतो जाऊन. बाय. चला चल भाई. मेरा कांदा भजी लेके आया है. थँक्यू. बाबू तो काका मग आज वेनसडे स्पेशल काय आहे. वेनसडे स्पेशल काय येत आहे. चल तर मंडळी नांदगाव हायवेला थांबलोय. आज समोर नांदगाव हायवेनी सरळ गेला की देवगडला. आणि जस्ट राईट साईडला फोंड्यात नाही येताना इथे छान वडापाव मिळतोय दादाकडे. आई पप्पांसाठी आणि माझ्यासाठी मस्त गरम गरम. त्याला म्हटलं 3 वडापाव दे. काय ते करता विचार करतो. देऊ नको देऊ असं. 20 रुपयाला 1 वडापाव. मी मागे गावात पण वाढली. आता आपण पोचलोय शिरगावमध्ये. ही शिरगावची बाजारपेठ आहे आणि आज त्यांचा बाजार असतो. आणि आपला तो तुषार दादा आपला सबस्क्रायबर फॅमिली त्यांच्या घरी गेलेलो आपण एकदा. खूप छान आठवण येते आपण. आणि त्याच दरम्यान मी गोप्रो विसरलेलो देवगडच्या किल्ल्यावर. आदल्या दिवशी विसरलो आणि दुसऱ्या दिवशी तिथेच होता माझा गोप्रो. असं तिकडनं मी आणि बाबू जाऊन घेऊन आलेलो. चला की लेका हो. नाही म्हणतात. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. वाजलेत सकाळचे 12 म्हणजे दुपारचं स्वागत आहे. 12 वाजून गेलेत. आणि हा जो रस्ता बघताय हा देवगड निपाणी हायवे. ह्या साईडला देवगड आणि या साईडला गेलात तर आपलं नांदगाव फोंडा, त्यानंतर कोल्हापूर निपाणी वगैरे. आणि माझ्या मागे बघताय ही नर्सरी आहे, झाडांची नर्सरी. श्री समर्थ नर्सरी शिरगाव. जर तुम्हाला झाडं घ्यायची असतील आणि तुम्ही कणकवली दरम्यान नांदगाव दरम्यान असाल तर शिरगावात झाडं खूप छान मिळतात. आणि आत्तापर्यंत आम्ही बऱ्याचदा शिरगावात झाडांची खरेदी केलेली आहे. तर आज आपल्याला घ्यायची रतांब्याची झाडं. म्हणजे पप्पांची इच्छा आहे रतांबे लावायचे. आणि श्वेता म्हणते सोनचाफा घेऊन आपण मांडावरचं आपलं जे घर आहे जिथे गणपती बाप्पा बसतो तिथे मांडावर सोनचाफा लावायचा. अजून 1-2 नारळ घ्यायचे चांगल्या जातीचे. आणि काजू आहेत गेल्या वर्षी, म्हणजे काजू लावलेले आहेत, जरा त्यांना झाली मोठं करूया. त्यानंतर मग वेगळे काजू आपण पुढे. जरा पाण्याची व्यवस्था पण नाही आपल्या. आपण जिथे झाडं लावली आहेत काजूची तिथे मे महिन्यात वगैरे पाणी नसतं. म्हणजे ऑक्टोबर नंतर अजिबात मेपर्यंत पाणी नाही, जोपर्यंत पाऊस नाही पडत. तर ती झाडं आम्ही कांद्यावरून पाणी नेऊन कशी बशी जगवली आहेत. आता नको तेवढं नको. तर राजवीरला सोबत घेऊन आलेलो. आता तो पप्पांच्या खांद्यावर झोपलाय. आणि आता आई म्हणाली मी त्याला खुर्शीत घेऊन बसते. कढीपत्ता पण दम नाही.
काळी मिरीची येल पण होती, लवंग होती, ही चिकूचं झाड, ही सगळी कलमं आहेत. पण आमच्याकडे कलमं नाही जगत कारण वांडर नाही ठेवीत. ही रतांबा ना वाटतं. हा तर रतांबन पण गावठी असल्यासारखं वास नाही येतात. घेतली काजू. होय, सध्या नाही जास्त काही ठेवले नाही. एवढाच काळी मिरीची येईल बघा माडावर केवढी गेली. तर आमचं काही झाडं मनाक नाही येली. पप्पा बोलले नको आहे. मला म्हटलं चला आता पाठी नांदगावची नर्सरी आहे, पुढ्यातला टाकून धाव पळत्याच्या पाठी इलाव काय असा होता. तर ना मी शेपूची भाजी वगैरे पण खाणार, असं काय नाही. तर म्हणजे आत्ताच घराकडे इलाव ताई जा गरम करायचं काय ते. आणि गेला तसं काय काम झालं नाही. नांदगावच्या नर्सरीत पण काय इतकं छान वाव नव्हतं. मग आई पप्पांनी त्यांच्यासाठी कलेजी घेतली आणि ते आता हरकुळत गेले. आईने भात डाळ केलेला आहे, ती बोलली कलेजी काय 10-15-20 मिनटात होईल. आणि इकडे काय विषय नसतो, इकडे शेपूची भाजी आहे. पण श्वेताला हे माहीत नाही, पण ती दादा मला अंड्याचं कालवण दिलं आहे. सो तिला असं वाटते की मी शेपूची भाजी खाईन. कुकू तू काय खाणार आहे, काय खाणार? आणि हल्ली भांडार कसा लागलाय माझ्याबरोबर बघा. आता वर चढेल आता. अरे नको ना चढू, कळत नाही का तुला? पडलं. ह्या हल्ली जास्त असतं, चलता कमी नाही पडता जास्त. जबा पिला गाला घरे नमक इश्क. हा नको. चला म्हणते मी जेवतो. त्यानंतर कुरिअरचं काम आहे, वडेपीठ, घावणेपीठ, कोळीत पीठ. त्यानंतर काजूंची ऑर्डर आहे. तो जो मी मसाला म्हटलेला 30-32 किलो, त्यातला 20 किलो झाला सरला. कालच्या दिवसभरात 20 किलोची ऑर्डर आली. सो आता एक इनमिन 16 किलो, 16 नाही 10-12 किलो असेल. सो तो तुम्हाला दिला की मसाल्याचं भागलं, पण बाकी प्रोडक्ट्स आपले ऑल सीझन आहेत. सो तुम्ही ते मागवू शकता. आता पॅकिंग करताना दाखवूया आणि त्यानंतर बॉक्सेस पॅक झाल्यानंतर आपण काय करतो तेही बघूया. विरा. तर मंडळी काल दुपारनंतर आपण व्लॉग तिथेच थांबवलेला, जो आता कंटिन्यू करतोय. आणि हे आहे आमच्या फोंड्यातलं स्वामींचं मठ. आपण दर गुरुवारी इथे यायचा प्रयत्न करत असतो आणि गुरुवारचा माझा उपास असतो. राजीव झाल्यापासून आम्ही तो, म्हणजे मी तरी तो उपास धरायला सुरुवात केलेली. आणि हिला वेळ होता, ती लॅपटॉप घेऊन आली. लॅपटॉप गाडीत आहे आणि म्हटलं ह्याला पण घेऊन जाऊया जरा. आणि काय बडबडत असतो त्याचं त्यालाच माहिती. ए विरा धावू नको. भाऊ जायला घेऊन जा भाऊ. बाप्पा करा. महाराज श्री स्वामी समर्थ जय. ओळखलं स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय. करा बाप्पा कर. चला मंडळी पाया पडून घ्या. गणपती बाप्पा मोरया. आपण फोटो खूप छान आहे स्वामींचा. तर मंडळी मठात जाऊन आलो. त्यानंतर श्वेताला आणि राजूला घरी सोडलं आणि आता आपण आलो आहे कुठे ओळखा, आपल्या हरकुळत. आणि समोर बघताय धुक्यात लपलं आहे ते शेंगोबाचा डोंगर आहे. आणि खूप टाईम झाला जाऊन तिथे. इथे खाली ही शेत जमीन आणि ही भात शेती. जे डार्क हिरवं दिसतंय त्याला लावून खूप वेळ झाला आहे आणि जे फिक्कट हिरवं दिसतंय ते नुकतंच लावलेलं आहे, म्हणजे याला थोडे दिवस झालेत असं. आणि जे डार्क दिसतंय ना ती सगळी आमच्या पंढरी काकाची शेती आहे. कुळीत पिठाच्या ऑर्डर चालूच आहेत, मसाल्याच्या पण ऑर्डर चालू आहेत. पण मसाला आता फक्त माझ्याकडे 12 किलो आहे शेवटचा. कालच सगळी कुरिअरची पॅकिंग झाली आणि आज सकाळी पार्सल निघालेत, पोचतील 2-3 दिवसात. म्हटलं जरा खाली जाऊया. ह्या सागात एक मोठी आठवण आहे माझी.
पहिला ड्रोन ह्या सागात आणून आपटला आणि तो फुटलेला. हे बियाणं बघताय, हे एक काडीचं बियाणं आहे. म्हणजे लावताना रोप एकच रोप लावायचं आणि मग त्याला पोरं फुटतात. आणि पंढरी काका शक्यतो सगळी एक काडीच करतो, कारण तो जास्त भात विकतो, तांदूळ नाही विकत. आणि बाकीचं भाकरीसाठी एक काडी चांगलं असतं. जरा आपलं बघूया काय सिच्युएशन. हा समोर बघताय, हा पत्याच्या आई पप्पांनी केलेला कोपरा आहे. वाव. आणि आमच्या पप्पांना शेतात पाणी असलेलं आवडतं, म्हणजे वाफे भरलेले असावेत असं त्यांचं म्हणणं असतं. सो हे सगळं आपलं वाडा कोलम आणि अस्मिता जातीचं बियाणं आहे. अस्मिता नाही, अस्मिता नाव का तोंडात बसले, करीना. आणि आमचं हे कुर्ल्यांचं व्हाळ, पाणी बरा व्हाळात. आणि मागे ते आपले मुंबईची पोरा इल्ली तेव्हा लावलेलं आहे, पण तरवच खराब होतो, पिकलेलो सगळं. हे बघा, शाप पिकलेलो तो मेलो. आणि काही हिरवी काडी होती ती उभी राहिली, जगली आहे म्हणजे. आणि हे ह्या कोपऱ्यापासून सरळ बघताय शेवटपर्यंत ते सगळं आपण केलेलं शेत आहे. माझी चप्पल हवेच राहिली. वा, पाणी बघा कसं बांधले नाही पप्पाने आमच्या. आणि ह्या भाऊचा धरण, इथून समोरच्या शेतात पाणी घेतात धरण बांधून. मी खास इल्ले एखादी कुर्ली बिरली दिसता काय बघू. तर हल्ली सगळे म्हणतात मी बारीक झाले. शेवटी भीतीने काल डॉक्टरांकडे गेलो आणि सगळ्यात आधी वजन काट्यावर उभा राहिलो. तर लक्षात आलं की 1-1.25 किलो वजन कमी झालं आहे माझं. आणि इतका असं मी बारीक नाही, फक्त अंग जरा चोर बॉडीवाला आहे, त्यामुळे लगेच लक्षात नाहीत. टी शर्ट थोडासा लूज झाला आहे. आणि ह्या सगळ्याचं कारण मागच्या थोड्या टाईममध्ये मी फुल डिप्रेशनमध्ये होतो, थोडं टेन्शनमध्ये होतो. पण त्यानंतर तो व्हिडिओ टाकला, तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या, मग मी स्वतःला समजवलं, बऱ्याच जणांनी मला येऊन समजावलं, बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणून फोन केलेत लांबून. आणि मग ठरवलं की नाही, आता परत पहिल्यासारखं उभं राहायचं. मग हळूहळू स्ट्रेस फ्री व्हायला सुरुवात झाली आणि आता छान वाटतं आहे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. केवढे जण जे आपल्यावर प्रेम करतात, मनापासून काही गोष्टी सांगतात आणि सेम घरच्यासारखी वागणूक देतात, त्यासाठी थँक्यू. तर आमच्या पप्पांनी ते अळूचं फतफत केलं आहे. हे दिसतं तर भारी. मी वाटलं काय नाही, हां मिक्सरला वगैरे भारी हो, घरचं अळू. आजीच्या तोंडात पाणी सुटलं असेल माझ्या. आणि हे घरचं लोणचं, जेव्हा रे उपास आहे तर दाखवून खावा. तर मी आत्ता इलंय एका अनोळखी गावात आणि थोडं काम होतं म्हणून आलेलो. आई पप्पा तिकडे पाठीमागे थांबलेत, म्हणजे एकाच्या घरात. आणि मी असं झोळूक निघाले. मला माहीत नाही ही वाट खरी जाता, फक्त मी पाण्याच्या आवाजानं चांगली वाट बेंदलेली दिसली म्हणून पुढे गेले. ॲक्च्युली रिस्की असतं असं, जिथे माहीत नाही तिथे जाऊ नये असं सांगतात. ठीक आहे, आता काय आता ह्या पर्यंत शेती केल्याने या लोकांनी. पुढे काय आवाज तर येता. मान पिन घातल्याने चांगले. कोपरं कोणी पड ठेवलं. नाही पुढे वाट नाही, गच्चा शाप. चला जास्त पुढे नको. ओके मंडळी, तर आजच्या भागात एवढंच, कारण आज तसं काही खास काम नाही झालं. आणि आई पप्पांना पण एका ठिकाणी घेऊन यायचं होतं, तिथे घेऊन तर आलो आहे. आता ते त्यांचं काय काम करत आहेत. थांबवतो आता हा व्हिडिओ इथेच. बाकी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याकडे आणखी एक राजवीर येणार आहे. आता तो कोण आहे ते तुम्हाला बघायला
उद्याचा भाग बघावा लागेल. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घेवा, सैन राहा.